सुरुवातीला आपण बघतोय की सुवा आई शशांकला म्हणत असतात, बरं झालं तू या दोघींना सोबत घेऊन जातोयस, पण डॉक्टरांना कळवलं का दोघींची सोबत अपॉइंटमेंट आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे ना? शशांक म्हणतो हो आई, डॉक्टरला कळवलं मी. शशांक म्हणत असतो आई मी रिक्षा करते. त्यावर सुवाई म्हणतात अरे आपली गाडी पण सर्व्हिसिंगला गेली आहे ना नेमकी. सुमी म्हणते अरे निखिलला सांगितलं असतं ना मी, तू आधी का नाही कळवलंस दादा. आता तेवढ्यात अमेय येतो तिथे आणि शशांकचा मोबाईल वर राहिलेला असतो. तो त्याला म्हणतो की रिक्षा तू बुक करशील का रे अमेय दादा. आता अमेय म्हणतो नको नको, तुझा वर राहिलेला मोबाईल मी आणून देतो, मी नाही बाबा रिक्षा बुक करणार. नाही बाबा, मी जर रिक्षा बुक केली तर मला फटके मिळतील, चांगुलपणा म्हणून मी काहीतरी करायला जातो, पण मग मलाच उलट फटके भेटतात आणि मग म्हणतात पैसे काय झाडायला लागले का. नको रे बाबा नको, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही तिथून निघून जातो. सुवाई हसायला लागतात. शशांक म्हणतो ए आई काय झालं याला. आणि सुवाई सकाळचा प्रसंग सांगतात की विठूबाबाने याला रिक्षा बुक करायला सांगितली आणि दादा येऊन त्याला फटके देऊन गेले. हे सांगताना सुवाई खूप हसत असतात. पुढे म्हणतात की बिचारा अमेय ताक सुद्धा फुंकून पितो आणि अप्पू त्यावर म्हणते अगं त्याने कुठे ताक पिलं पण आता. शशांक तिच्याकडे बघून हसायला लागतो. सुवाई म्हणतं हे काय हे शशांक. सुवाईनं काही हसू कंट्रोल होत नाहीये. त्या आता हसत हसतच शशांकला म्हणतात अरे बाबा रिक्षा नको बुक करू, गाडी बुक कर बरं. शशांक शेवटी त्याचा मोबाईल घ्यायला गेलाय. सुवाई म्हणतात गर्भसंस्कारचं समजलं, पण ह्या संस्काराचं काय करायचं. आता मानसी आणि पन्ना काकू सहज डिस्कस करत बसलाय काम करता करता की आता श्रीकृष्णाचा जन्म आलाय ना. पन्ना काकू सांगत असतात मानसीला त्यांनी भाजणीचा बेट ठेवलाय आणि त्यावरती मस्त लोण्याचा गोळा, किती छान ना. अप्पू आणि सुमीसाठी ताजं लोणी काढतील बरं माई. आता ही मानसी म्हणते किती छान ना, दोघी सोबत गरोदर आहे आणि दोघींचे डोहाळे सोबत पुरवले जात आहे. पन्ना काकू म्हणते अगं त्यातनं दोघींची डॉक्टर पण एकत्र आहे, म्हणजे एकच आहे ना, ते खूप चांगलं झालं बाई. आता पन्ना काकू सहज म्हणतात माझ्या वेळेला जर कळलं असतं ना की ह्या स्नेहलता गायनाक आहेत तर किती सोपं पडलं, किती हुशार आहेत नाही त्या. आता माई हे सगळं ऐकतात आणि माई म्हणतात अजूनही वेळ नाही गेली बरं का पन्ना, सुमी आणि अप्पू बरोबर अजून एक बाळांपण सांभाळूच शकते मी. पन्ना काकू म्हणतात इश्य माई काहीतरीच काय. माई म्हणतात अगं खरंच तेच बोलतीये मी, एखादं भावंड होऊ दे की प्राचूला, तिला कुठे भावंड आहे. अगं पण तुझ्या दादाच्या मैत्रिणीला विचारावं लागेल. पन्ना काकू म्हणतात अहो माई चिडू नका हो, आम्ही सहजच बोलत होतो, पण त्या स्नेहलता किती हुशार आहेत नाही, किती चांगल्या गायनाक आहेत, किती घरच्यासारखं वागतात ना आपल्याशी. माई म्हणतात तेच ना, मला तेच आवडत नाही, विणू विणू करत कशाला मागे पुढे फिरता. पन्ना काकू म्हणतात अहो माई मैत्रीण आहे ना ती दादांची. माई म्हणतात तुझ्या दादाची मैत्रीण आहे तर मी कशाला कौतुक ऐकू तिचं. पन्ना काकू म्हणते अहो सहज बोलत होतो आम्ही. आणि तसे आपल्या पोरींच्या डॉक्टर येतो त्या. माई म्हणतात म्हणूनच गप्प आहे मी, मला फक्त कळू दे की त्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे काही होतं. सोडणार नाही मी तुझ्या दादांना, तुझ्या दादाला आणि त्यांच्या मैत्रिणीला सोडणार नाही मी, खरं नाही बघ मग त्यांचं. आता माई चिडून निघून गेलाय. तेवढ्यात सुमी अप्पू आणि शशांक तिघही दवाखान्यातनं आलेत. सुवाई म्हणतात अरे वा इतक्यात आला सुद्धा तुम्ही. सुमी म्हणते अगं मग आई तिथे दादांचा वशिला आहे बरं. मानसी म्हणते अगं आता असं पुन्हा माईंसमोर नको बोलूस. अप्पू म्हणते का ग वहिनी. आता ही मानसी लगेच विषय बदलते आणि सुवाई म्हणतात बरं ठीक आहे जाऊ द्या, सांगा आधी तब्येत कशी आहे तुमची. आता सुमी म्हणते हो अगदी छान आहे आई, बाळाची वाढ व्यवस्थित होतीये. मानसी म्हणते कोकम सरबत करून देऊ का तुम्हाला, तुम्ही खूपच उन्हातनं आलात ना. एवढ्यात ही अप्पू म्हणते मला खूप भूक लागली आहे. सुवाई म्हणतात बरं जा मग हातपाय तोंड धुवा, मी जेवायला वाढते. आता अप्पू म्हणते आई ग तुमचं जेवण नाही झालं का. सुवाई म्हणते अगं नाही ना, ह्यांची वाट बघतोय आम्ही. शशांक म्हणतो अरे बापरे सकाळचे गेलेत ना बाबा, अजून आले नाही, आम्ही जाऊन सुद्धा आलो दवाखान्यातनं. सुवाई म्हणतात अरे नाही त्यांचा फोन आला होता, त्यांना मी भाज्या सांगितल्या ना आणायला, आणि अरे त्यांना सांगितलं होतं मी कढीपत्त्याच्या 2 डाहळ्या उचलून आणा, मिळतात फुकट, आणि त्यातनं 2 लिंबू आणावरती. अगं अरे मागायची पद्धत असते ना, त्यांना भाजीवाल्याने काहीच दिलं नसणार आहे. मगाशीच मी बोलले त्यांच्याशी, बसने येत आहेत ते, तुम्ही बसा जेवायला. अप्पू म्हणते नाही नाही विठू बाबा येऊस तर थांबूयात, काही प्रॉब्लेम नाहीये. अमेय येतो आणि म्हणतो अरे मला पण भूक लागली आहे, मला तरी विचारा कोणीतरी. आता अप्पू म्हणते मगाशी तू ताक प्यायलास ना अमेय दादा, आणि सगळेच हसायला लागतात पुन्हा अप्पूला. अमेय म्हणतो मी कधी ताक प्यायलो. आता अप्पू आणि शशांक त्यांच्या रूममध्ये बसलेत. शशांक म्हणतो बरं झालं तुमच्या दोघींचे रिपोर्ट नॉर्मल आले, टेन्शनच नाही बघ. सुमीला ना खूप कंटाळा येतो या सगळ्या गोष्टींचा. अप्पूला ना जरा धाप लागलेली असते, जिना चढून आली रे तर. शशांक म्हणतो काय झालं अपूर्वा तुला. अप्पू म्हणते अरे काही नाही रे, माझे पाय ना जरासं ना असं वेगळंच काहीतरी वाटतंय रे, म्हणजे हे बघ हे पाय आहेत ना खालून गुब्बू गुब्बू वाटतंय.
शशांक म्हणतो गुब्बू गुब्बू. अपू म्हणते अरे हो म्हणजे मगाशी आपण आलो ना तर असं वाटत होतं एक पण स्टेप नको पुढे जायला, असं कसं तरीच होत होतं रे. शशांक म्हणतो अगं अपूर्वा आता आपण दवाखान्यातून आलो ना, आता तू त्यांना का नाही सांगितलं तुला काय होतंय. मला अशी कोड लँग्वेज नाही कळत ग तुझी. तू न योग्य शब्दात हे सांगायला शिक. असं बोलणं नाही कळत ग मला. ते गुब्बू गुब्बू काय, पोटात ते गुळूमुळू काय, कसं समजणार ग मला. डॉक्टरांना सांगायचं ना अपूर्वा तेव्हाच. अपू म्हणते अरे आता मला वाटलं पाय दुखतो ते काय सांगायचं आणि मला नाही कळलं रे, तेव्हा नव्हतं एवढं दुखत. शशांक म्हणतो तुझं नेहमी दुखतं का असं. अपू म्हणते नाही रे म्हणजे इतकं नाही दुखत पण स्पेशली आपल्या रूममध्ये येताना दुखतं जरा. शशांक म्हणतो हां कळलं मला, जिना चढून वर येतेस ना तू म्हणून तुला हा प्रॉब्लेम जाणवतोय. ए अपूर्वा तुझं वर खाली येणं जाणं बंद करावं लागेल. अपू म्हणते अरे असं काय करतो, सगळे खाली मजा करतात, मी एकटी रूममध्ये काय करणार. शशांक म्हणतो अगं अगदीच असं नाही पण काहीतरी सोल्युशन काढूयात आपण. अपू म्हणते अरे काय सोल्युशन काढणार आहेस, आपल्या रूमसाठी लिफ्ट बसवणार आहे का तू. दादा काका तुला ओरडेल, पैसे काय झाडाला लागतात. शशांक म्हणतो अपूर्वा नेहमी असं नसतं ग, मध्य असतो काहीतरी, असं सुवर्ण मध्य गाठायचं असतो. अपू म्हणते खडूस मला नाही कळत रे, ते तुझं तू बघ मध्य बिध्य काय ते. शशांक म्हणतो अपूर्वा मी तुला खालून गरम पाण्यात खडे मीठ घालून आणतो, तू त्यात पाय घालून बस आणि मी ना आईबाबांशी बोलणार आहे, आपण आईबाबाच्या रूममध्ये शिफ्ट होऊयात त्यांची हरकत नसेल तर. अपू म्हणते अरे काय वेडा आहेस का तू, त्यांना का त्रास देतोयस तू. अपू म्हणते अरे असं कसं म्हणतोयस तू, त्यांना नको त्रास देऊ. शशांक म्हणतो अगं शेवटचं एकदा बोलून बघतो ना, त्यांचाच निर्णय असेल ना शेवटी, मी बघतो सगळं. अपूर्वा तू आधी इथे शांत पड. अपू म्हणते मला पिलो दे पायाखाली, माईने सांगितलं होतं पिलो ठेवायला. शशांक 2-3 उशा ठेवतोय. अपू म्हणते टॉवरने बांधायचं आहे खडूस आपल्याला. शशांक म्हणतो मला काय कळत नाही ग हे, तू सांग ना मला, तसं करतो ना मी. आता अपू एकच उशी ठेवायला सांगते. शशांक म्हणतो अपूर्वा मला कळत नाही ग, तू सांगतेस तसं करतोय ना मी. शशांक अगदी काळजीने अपूर्वाच्या अंगावर चादर वगैरे टाकतोय, किती काळजी घेतोय नाही तिची. आता अपू म्हणते जरा शांततेत बोल सुवाईशी. शशांक म्हणतो हो ग. तेवढ्यात आता विठू बाबा खूप दमून आलाय बाहेरून. सुवाई म्हणतात कुठे राहिलात तुम्ही. विठू बाबा म्हणतो अगं 2 स्टॉप आधी उतरलो मी, कारण 5 रुपये वाचले ग माझे. बचत झाली ना ग सुवाई चिडतात आणि म्हणतात कोणी सांगितलं नसते उद्योग करायला, तुम्हाला दादांनी सांगितलं होतं ना बसनी या म्हणून, तुम्ही पण ना अजिबात ऐकत नाहीत बघा. विठू बाबा म्हणतो चहा दे ग थोडासा सुवाई म्हणतात अजिबात चहा वगैरे काही पिऊ नका, जेवायची वेळ झाली आहे आणि मी थांबले ना तुमच्यासाठी जेवायला. मानसी आणि शशांक वर बाल्कनीत उभे असतात. मानसी म्हणते अहो सुवाई चहा आहे, फक्त गरम करायचा आहे. सुवाई म्हणतात नको ग, ते जेवणार नाही चहा पिल्यावर. शशांक विठू बाबाला बघतोय, विठू बाबा खूप दमलेला असतो. शशांक म्हणतो बाबा किती दमलेत ना. मानसी म्हणते अहो भाऊजी वय झालंय त्यांचं आणि बाजारातनं किती सामान आणले त्यांनी, दमणार नाही तर काय. आता सुवाई आल्यात पाणी घेऊन. अमेय म्हणतो काय रे विठू बाबा किती उशीर केलास. सुवाई म्हणतात नको ते उद्योग करतात, चालत आलेत बघ उगीचच 5 रुपये वाचवायसाठी. अमेय म्हणतो अरे विठू बाबा काटकसर आम्ही मुलांनी करायची, दादा सांगतात ना नेहमी, तुम्हाला सांगितलं होतं दादाने बसने या म्हणून. विठू बाबा म्हणतात अरे हे बरं आहे तुमचं, दादा मला बसने येऊ देत नाही आणि तुम्ही चालत येऊ देत नाही. सुवाई म्हणतात बसने यायला सांगितलं होतं, तुम्ही पण ना हो कशाला दगदग करता. जरा व्यायाम व्हावा म्हणून तुम्हाला बाहेर पाठवलं होतं, तर असले उद्योग का करता तुम्ही. विठू बाबा म्हणतात अगं बाई ऐकल ग आता यापुढे तुझं किती बोलतेस. आता सुवाई चिडून निघून गेल्यात. आता पिशवी नेत असो अमेय आतमध्ये. विठू बाबा म्हणतो अरे राहू दे, मी नेतो की पिशव्यात, तू कशाला नेतोयस. अमेय म्हणतो अरे तू दमलायस ना विठू बाबा. विठू बाबा म्हणतो अरे दमलो बिमलो काही नाही, चालत आलोय ना म्हणून थकलोय जरा, नाही तर तुझ्या वरूनला अजूनही घोडा करून खेळवू शकतो बरं का मी. अमेय म्हणतो हो ते तुम्ही नक्कीच करू शकता, पण आता ह्या पिशव्या मी आत नेऊन ठेवतो हां. शशांक अगदी केविलवाणा बघत असतो विठू बाबाकडे. विठू बाबाचं लक्ष जातं वर. ते म्हणतात काय रे शशांक तुला काही बोलायचं आहे का. शशांक म्हणतो नाही नाही बाबा काही नाही, सहजच. आता विठू बाबा खूपच थकलेला दिसतोय शशांकला. तो विचार करतोय बापरे बाबा किती थकलेत आता, आणि तसंही त्यांना वरच्या खोलीत राहा असं सांगता येणार नाही, पण अपूर्वालाही वर खाली करायला योग्य नाही आहे ना. काय करावं बरं. आता तो अपूकडे गेलाय. अप्पू आधीच पॅकिंग करत असते बॅगची. शशांक म्हणतो अगं पूर्वा बॅग भरायची काय गरज आहे. अप्पू म्हणते अरे तूच म्हणालास ना सुवाई आणि विठू बाबाच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचंय. शशांक म्हणतो तेवढ्याकरता कशाला बॅग भरतेस मग अपूर्वा, घरातल्या घरातच शिफ्ट होतोय ना आपण. अप्पू म्हणते अरे हो रे बाबा मला माहिती आहे, पण मला ना अशा बारीक सारीक गोष्टी सतत लागतात ना. खालच्या रूममध्ये शिफ्ट झाल्यावर तुला प्रॉब्लेम नसेल, पण मग मी किती वेळेला वर खाली करू ना.
शशांक म्हणतो अगं तू कशाला वर खाली करतेस, घरात किती माणसं आहेत, कोणालाही कामं सांग. आता अपू म्हणते अरे असं कसं रे खडूस, असं सारखं सारखं मी कसं कोणाकोणाला कामं सांगणार, हे आणून द्या ते आणून द्या, कसं किती विचित्र वाटतं ते. आता अपू बॅग पॅक करताना एक एक वस्तू शशांकला द्यायला सांगत असते. शशांक म्हणतो मला बरी कामं सांगतेस तू, नाही दुसऱ्यांना कामं सांगायची तर नाही म्हणतेस आणि मला बरी अशी एक एक कामं सांगतेस. आता अपू त्याला जवळ घेते आणि म्हणते ए खडूस, तू ना माझा हक्काचा आहे ना, आणि कसं तुला मी काहीही सांगू शकते, पण काय आहे ना खडूस, तू घरात नसतो रे, तुझं प्रमोशन झालंय ना, आणि तसंही तू नेहमी बाहेर असतोस आणि घरात माई सुवाई पन्ना काकू विठू बाबाच असतात. त्या मोठ्या माणसांना मी कशी ना कामं सांगणार रे. आणि मुळात कसं आहे ना, आपण विठूबाबा आणि सुवाईच्या रूममध्ये शिफ्ट झाल्यावर प्रॉब्लेम नको, धावपळ नको, म्हणून मी हे सगळं करते ना रे खडूस. शशांकला टेन्शन आलंय. आता अपू बॅग पॅक करते, पण अजून तर मी आईबाबांशी बोललो पण नाहीये. बाबांना कसं सांगावं की तुम्ही वरच्या रूममध्ये शिफ्ट व्हा, त्यांचंही वय झालंय ना, कसं करावं. आता हिला वाटेल मला हिची काळजी नाहीये, काय करावं काही कळत नाहीये. आता तेवढ्याच शशांक आलाय दादा काकांकडे. दादा काका रद्दी पॅक करत असतात. शशांक विचारतो काय हो दादा, काय करताय तुम्ही, हे रद्दीचं काय करायचंय. दादा म्हणतात अरे काही नाही, बरीच रद्दी पडून होती ना, गणपती येत आहेत म्हणून थोडी आवराआवरी केली बघ. पण काय रे, माझी चौकशी करून झाली असेल तर सांग, तू कसं काय आलास इकडे. शशांक म्हणतो माझं काय आहे दादा, काही नाही. दादा म्हणतात मग तू काय बघायला आलास का दादा काय करतोय ते. अरे काहीतरी बोलायला आलास ना, बोल ना काय बोलायचं आहे. शशांक म्हणतो नाही नाही तसं काही नाही. दादा म्हणतात अरे पटकन बोल, मला विकासला द्यायची ही रद्दी. शशांक म्हणतो त्याला कशाला, मी घेऊन जातो ना ही रद्दी. आता दादा काका म्हणतात नाही नाही, ही कामं ना विकास चांगला करतो, रद्दी विकली ना की त्यांचा हात खर्च सुटतो रे. शशांक म्हणतो दादा हात खर्च म्हणजे मला कळलं नाही. दादा म्हणतात की अरे हे बघ काय होतं, विठू बाजारात जातो भाजी घ्यायला, किती घासाघीस करतो, मी कधी त्याला हिशोब विचारत नाही, म्हणजे कसं तो घासाघीस करून 4 पैसे वाचवतो, त्यात त्याचा हात खर्च सुटतो ना. शशांक म्हणतो अच्छा, म्हणजे हा हात खर्च कुकीचा आहे वाटतं. दादा म्हणतात आपला कुकी आहे ना खूप बदमाश आहे, पठ्ठ्या हुशार पण आहे बरं. आणि तो काय करतो, रद्दी बाजारात नेतो आणि म्हणतो हे घ्या रद्दी, 10-12 किलो असेल, म्हणजे घरी येऊन असं सांगतो. आणि शशांक म्हणतो असं का करतो तो, ही जास्ती रद्दी आहे ना, मग नुकसान होतं ना आपलं. दादा म्हणतात अरे तुला कळलं नाही का, त्याचा हात खर्च सुटतो ना, थोडेफार कमी सांगितले मला तर, तुला कळलं नाही का. शशांक म्हणतो ओ अच्छा असं का. पण दादा म्हणतात अरे यासाठीच मी त्याला देतो हे काम. दादा छान बोलतात प्रेक्षकांनो. अरे मी सतत सगळ्यांना धारेवर धरतो, खर्च करू नका खर्च करू नका, पण हे असे थोडे थोडे पैसे सुटले ना की त्यांना खर्चायला बरे पडतात रे. असं मी सगळ्यांना ओरडू नाही शकत ना, असं प्रत्येकावर कसं कंट्रोल ठेवायचं, प्रत्येकाला बॅलन्स करावं लागतं शशांक. अरे बघ आता विठूला सांगू शकलो असतो ना मी रिक्षात जा, पण बघ विठूने काय केलं असतं, आल्यावर हार्मोनियम वाजवत बसला असता, फटकल मारून पुन्हा बसला असता, त्याचा व्यायाम झाला असता का. शिवाय जे 30-40 रुपये वरचे वाचतात ते त्याच्याकडे राहतात ना. शशांक म्हणतो बरोबर आहे दादा तुमचं, एकमेकांची गरज ओळखून मग असं. दादा म्हणतात हां बरोबर, आता कळलं तुला, आता गरज ओळखून एकमेकांशी वागलं ना की एकत्र कुटुंब आनंदात आणि हसत खेळत राहतं. शशांक म्हणतो समजा दादा दोघांची गरज एकच असली तर, नाही म्हणजे एकाला सांगितलं तर एकाची सोय आणि दुसऱ्याची गैरसोय होत असेल तर, अशा वेळेला कोणाची बाजू घ्याव दादा. दादा म्हणतात अरे हा चर्चेचा विषय, एकमेकांशी बोलून चर्चा करून हे प्रश्न सुटतात, पण मुळात ती चर्चा निस्वार्थी व्हायला हवी आणि एकमेकांमध्ये प्रेम हवं, म्हणजे तुला जो प्रश्न पडलाय तो आपोआप सुटेल. शशांक म्हणतो म्हणजे बोलून सगळे प्रश्न सुटतात ना दादा, ठीक आहे हरकत नाहीये. दादा म्हणतात अरे बाबा ही रद्दी तरी दे कुकीला. दादा त्याला पुन्हा म्हणतात सगळे प्रश्न सुटतात, फक्त निस्वार्थी प्रेम हवं शशांक. आणि शशांकला तो मुद्दा पटलाय. आता पुढे त्यांनी छान दाखवलंय प्रेक्षकांनो. इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. आता शशांक म्हणतोय अपूर्वा मी काय करू, कसं आईबाबांना सांगू. अपू म्हणते अरे हे बघ तू असं डायरेक्ट नको बोलूस, ते दोघंही हट्टाने आपल्याला त्यांची रूम देतील. शशांक म्हणतो अगं अपूर्वा मग सोल्युशन काढावं लागेल ना. अपू म्हणते अरे हो काढूयात सोल्युशन. आता सुवाई आल्यात आणि म्हणतात काय रे कशाचं सोल्युशन काढताय, सोल्युशन शोधताय म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. खरं तर यांनी प्राचीलाही सांगितलं तर काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही, पण आता बघूयात हे या रूमचं सोल्युशन कसं काढताय. खूप मोठं दाखवलं प्रेक्षकांनो, सांगताना जर आज माझी दमछाकच झाली आहे. असो तर तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू, आणि प्लीज माझ्या एफर्टसाठी एक लाईक द्यायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां. धन्यवाद.